नमस्कार मित्रांनो, मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहत आहात टाइम TRN यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आता आपण दत्तबर्डी देवस्थान श्री दत्तात्रेय देवस्थान हदगाव या ठिकाणी दत्तबर्डीवर आलेला आहो आणि या ठिकाणचा जे परिसर आहे आणि सर्व मंदिर आणि या ठिकाणचा जे भाग आहे त्याचं आपण अन्वेषण करूया। तर मित्रांनो, आता आपण श्री दत्तात्रेय देवस्थान या ठिकाणी मंदिरात आलेलो आहोत। दत्तात्रेय दत्त किंवा दत्तगुरु हे एक आदर्शवादी संन्यासी आणि योगाच्या अधिपतींपैकी एक आहेत, जे एक हिंदू देवता म्हणून पूजले जातात। त्यांना ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते। एकत्रितपणे त्यांना त्रिमूर्ती म्हणतात। भागवत पुराण, मार्कंडेय पुराण आणि ब्रह्मांड पुराण सारख्या धर्मग्रंथांमध्ये त्यांना परब्रह्म, सर्वोच्च अस्तित्वाचे प्रकटीकरण मानले जाते, परंतु त्यांच्या जन्म आणि उत्पत्तीबद्दलच्या कथा मजकुरानुसार भिन्न आहेत। हिंदू धर्मातील वेदांत योग परंपरेच्या ग्रंथांप्रमाणे अनेक उपनिषदे त्यांना समर्पित आहेत। हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या ग्रंथांपैकी एक असलेली अवधूत गीता शब्दशः मुक्त आत्म्याचे गाणे ही दत्तात्रेयांना समर्पित आहे। उंच टेकडीवर असलेले देवस्थान या ठिकाणी दत्त जयंतीला फार मोठ्या प्रमाणात भाविक भक्ताची गर्दी असते। शिल्पकाराने मनमोहक या मंदिरावर बनविलेली मूर्ती या देवस्थानचे मठाधिपती बापू यांचं आपण या देवस्थानाविषयी इतिहास आणि या देवस्थानाचं महत्त्व आपण त्यांच्या वाणीतून ऐकणार आहोत। श्री दत्तात्रेय संस्थान दत्तबर्डी हदगाव हे माहूरच्या बरोबरीचे ठिकाण असून या संस्थानावर आतापर्यंत 25 मंथ झाले। दत्तप्रभूच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी। या संस्थानला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये संस्थानला जवळपास 250 ते 300 एकर जमीन भक्तगणाने या पंचकोशीतील दत्तभक्तांनी या संस्थांचं जोपासना करण्यासाठी किंवा येणाऱ्या जाणाऱ्या
भाविक भक्ताला इथं सुखसुविधा व्हावा याकरता पूर्वीच्या काळातच म्हणजे जवळपास शिवाजी महाराजाच्याच काळात या संस्थानला 250 ते 300 एकर जमीन दान दिली. या संस्थानचा परिसर म्हणजे ज्या ठिकाणी दत्तात्रेयाचं मंदिर आहे, अनुसूयाचं मंदिर आहे, रेणुकाचं आहे, गणपती आहे, मारुती आहे, अथर्वऋषी आहे, असे अनेक देवी दैवता या ठिकाणी या परिसर म्हणजे जवळपास 99 ते 100 एकरचा हा माळरान आहे. आणि या माळरानावर दत्त महाराजाच्या पदस्पर्शाने पावन झाली तेव्हापासून या मंदिरावर दत्तपूजा चालू आहे. महंत संत होऊन गेलेले त्यांच्या हे समाध्या आहे. तर इकडे रेणुका माता आणि अनुसूया माता व परशुराम महाराज यांचे मंदिर आहे. तर चला बघूया. ही रेणुका देवी आहे. रेणुका देवी 25 वर्षापूर्वी गोपाळगिरी महाराजांना स्थापना केली. ती अनुसूया आणि ती रेणुका ही अन्नपूर्णा आहे. हा हा. आणि समोरची समोरची आहे अनुसूया. या पुढे या अनुसूया. अनुसूया माता आहे. अनुसूया माता आहे. हा हा. आणि ही रेणुका आहे. हे रेणुका माता. रेणुका माता आहे. बर. प्राचीन काळची जुनी मूर्ती आहे. किती दिवस झाली माहीत नाही आपल्याला, पण त्याची स्थापना केलेली आहे. हे सर्व ओटामिटा गोपाळगिरी महाराजांना बांधलेलं आहे. हे देव कोणते आहेत? हे परशुराम. कोणते परशुराम आहे? परशुराम हे रेणुका मातेचा मुलगा आहे. असं. आणि बाजूचे हे त्याच्यासोबतचे देव आहे.
तर या दत्तबर्डीचे विशेष आकर्षण म्हणजे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूमध्ये या उंचाईवर असलेल्या विहिरीला पाणी असलेली ही विहीर. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा. तर भेटूया नवीन विषयाच्या नवीन व्हिडिओमध्ये.